नमस्कार मित्रांनो, आज आपण केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी अतिशय महत्त्वाच्या अशा 8व्या वेतन आयोगाच्या ताज्या अपडेटबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. सरकारकडून 8व्या वेतन आयोगासाठी अधिकृत वेबसाईट https://8cpc.gov.in सुरू करण्यात आली आहे आणि या वेबसाईटवरून आयोगाने विविध मंत्रालये, विभाग, राज्ये व केंद्रशासित प्रदेश, सरकारी कर्मचारी, न्यायिक अधिकारी, न्यायालय कर्मचारी, नियामक संस्थांचे सदस्य, सेवारत व निवृत्त कर्मचारी संघटना, पेन्शनधारक, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ आणि सर्वसामान्य व्यक्तींकडून थेट अभिप्राय आणि माहिती मागवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याचा अर्थ असा की यावेळी वेतन आयोग फक्त वरून निर्णय घेणार नाही, तर सर्व संबंधित घटकांकडून मते घेऊन वेतन आणि पेन्शन रचना ठरवणार आहे. त्यामुळे हा आयोग आधीच्या आयोगांपेक्षा अधिक व्यापक आणि डेटा आधारित मानला जात आहे. वेतन आयोग म्हणजे काय हे अधिक थोडक्यात समजून घेऊया. दर साधारणपणे 10 वर्षांनी केंद्र सरकार एक वेतन आयोग स्थापन करते, जो सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, पेन्शन, सेवा अटी आणि आर्थिक सुविधा यांचे पुनरावलोकन करतो. 7वा वेतन आयोग 2016 पासून लागू झाला होता आणि त्यानुसार पगार मॅट्रिक्स, फिटमेंट फॅक्टर आणि भत्त्यांची नवी रचना लागू झाली. आता महागाई, जीवनमान खर्च, तांत्रिक बदल, सेवा स्वरूप आणि निवृत्तीनंतरच्या गरजा लक्षात घेऊन 8व्या वेतन आयोगाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष या आयोगाकडे लागलेले आहे. 8व्या वेतन आयोगाच्या वेबसाईटवर अनेक महत्त्वाचे विभाग उपलब्ध आहेत. त्यामध्ये टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजे आयोगाचे कार्यक्षेत्र, प्रश्नावली, क्वेश्चनेअर, मेमोरँडम सबमिशन विभाग, डेटा पोर्टल आणि आधीच्या वेतन आयोगांची कागदपत्रे असा संपूर्ण संग्रह देण्यात आला आहे. आयोगाने विशेष प्रश्नावली प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये वेतन रचना कशी असावी, भत्त्यांमध्ये काय बदल व्हावेत, पेन्शन प्रणाली अधिक मजबूत कशी करावी, महागाई भत्ता आणि फिटमेंट फॅक्टर किती ठेवावा, सेवा अटी सुधारण्यासाठी काय उपाय असावेत, अशा अनेक मुद्द्यांवर मते मागवली आहेत. यामुळे कर्मचारी संघटना, विभाग आणि व्यक्ती थेट आपले मुद्दे नोंदवू शकतात. सध्या सर्वात जास्त चर्चा होत आहे ती संभाव्य वेतनवाढ आणि फिटमेंट फॅक्टरबद्दल. फिटमेंट फॅक्टर हा असा गुणांक असतो ज्याच्या आधारे जुन्या बेसिक पगाराचे नवीन बेसिकमध्ये रूपांतर होते. 7व्या वेतन आयोगात हा 2.57 होता. 8व्या वेतन आयोगात हा अधिक वाढू शकतो अशी चर्चा आहे. जर फिटमेंट फॅक्टर वाढला तर बेसिक पगारात मोठी उडी दिसू शकते आणि त्यावर आधारित सर्व भत्ते आणि पेन्शन देखील वाढू शकतात. त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारक या दोघांनाही याचा थेट फायदा होऊ शकतो. मात्र लक्षात ठेवा, हे सध्या अंदाज आहेत. अंतिम निर्णय आयोगाच्या शिफारशी आणि सरकारच्या मंजुरीनंतरच स्पष्ट होईल. पेन्शनधारकांसाठीही हा आयोग महत्त्वाचा आहे, कारण आयोगाने निवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून स्वतंत्र अभिप्राय मागवला आहे. पेन्शन गणना पद्धत, किमान पेन्शन मर्यादा, वैद्यकीय सुविधा, महागाई दिलासा आणि कौटुंबिक पेन्शन यासारख्या विषयांवर सूचना मागवण्यात आल्या आहेत. याचा अर्थ भविष्यात पेन्शन रचनेत सुधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः किमान पेन्शन वाढ, आरोग्य सुविधा विस्तार आणि महागाईशी थेट जोडलेली सुधारित पद्धत यावर भर दिला जाऊ शकतो. टाईमलाईनबद्दल बोलायचे झाल्यास अनेक ठिकाणी 1 जानेवारी 2026 पासून अंमलबजावणीचा संदर्भ दिला जातो. परंतु प्रत्यक्षात वेतन आयोगाची प्रक्रिया अशी असते की आधी डेटा संकलन, नंतर विश्लेषण, नंतर शिफारशी आणि मग सरकारी मंजुरी या सर्व टप्प्यांमुळे काही विलंब होऊ शकतो. जर अंमलबजावणीत उशीर झाला तर नंतर एरियर देण्याची पद्धतही सरकार वापरू शकते. त्यामुळे कर्मचारी वर्गाने अधिकृत वेबसाईट आणि सरकारी अधिसूचना यावरच विश्वास ठेवावा. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी आयोगाने केवळ सरकारी विभागांपुरते मर्यादित न राहता संशोधक, शिक्षणतज्ज्ञ आणि स्वतंत्र तज्ज्ञ व्यक्तींकडूनही सूचना मागवल्या आहेत. यामुळे वेतन रचना अधिक वास्तववादी, आर्थिकदृष्ट्या शाश्वत आणि कर्मचाऱ्यांच्या गरजांशी जुळणारी करण्याचा प्रयत्न दिसतो. डिजिटल सबमिशनची सुविधा दिल्यामुळे देशभरातून सूचना देणे सोपे झाले आहे. एकंदरीत पाहता 8वा वेतन आयोग हा फक्त पगारवाढीपुरता विषय नसून संपूर्ण वेतन आणि पेन्शन व्यवस्थेचा पुनर्विचार आहे. अधिकृत वेबसाईट सुरू होणे आणि सर्व घटकांकडून अभिप्राय मागवणे हा मोठा आणि सकारात्मक टप्पा आहे. पुढील काही महिन्यात अधिक स्पष्ट अपडेट्स येतील.